हो ते बसला. तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलं आपण आलो प्री वेडिंग साठी गुहागरला. रात्री शूट करून झोपायला लेटच झाला आणि सकाळी तर आम्हाला सनराईजचं शूट घ्यायचं होतं. मग सकाळी लवकर उठून 6ला आम्ही बीचला टच झालो. गेल्या गेल्या पहिला ड्रोन फ्लाय केला आणि त्याचे सीन घेऊन टाकले. नंतर आम्ही शूट स्टार्ट केलं. मॉर्निंगच्या वातावरणात तर रिझल्ट लय भारी येत होते. तिथंच आम्ही वेगवेगळ्या अँगलने फोटोज घेतले. तिथूनच जरा आम्हाला पुढच्या साईडला पक्षी दिसले म्हणून आम्ही निघालो त्या साईड. आम्ही तिथं पोहोचल्यावर पक्षी तर काही एका ठिकाणी बसतच नव्हते. कसं तरी तिथलं शूट घेतलं. नंतर वाढायला लागलं ऊन. मग अपूर्वा दिदीला म्हणलं तुझी कॅब दे मला. तेवढ्यात आम्हाला दिसला जेलीफिश. काय रे काय माहिती काय म्हशीचं शान आहे. सगळं शूट झाल्यावर ड्रोन शॉट त्यांचे घ्यायचे. थोड्याच वेळात आम्ही दुसऱ्या लोकेशनला गेलो तर तिथे आपले कराडचेच फोटोग्राफर होते, प्रशांत, तेजस आणि वैभव दादा. प्रशांत इकडे भेटेल असं वाटलंच नव्हतं. आपण अशा लांबच्या गावाला असताना अशी आपली जवळची माणसं भेटल्यावर लय भारी वाटत. तेवढ्यात श्रीनं तिथं बारकी पोरं नादवली होती. काय दाखवतो काय चाललंय लोकेशन सांगतोय. पोरांना त्यांची नावं विचारली, त्यांना म्हणलं तुम्ही युट्यूबवर दिसणार म्हणल्यावर लय खुश झाली. तेवढ्यात आमचं कपल चेंजिंग करून आलं. मग आम्ही निघालो दुसऱ्या लोकेशनला. त्या लुकचे शूट कम्प्लीट करून आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी. एवढे कॅमेरे आणले तरी दादा फोनवरच शूट करते. मान भरलं पाहिजे काय. आता नंतर जेव्हा गेलो तिथं बी दोघं होती. म्हणलं आज काही आपला पाठलाग सोडत नाही. मग गच मध्ये पापलेट वडलं. दिवसभर शूट करून सगळ्यांना कचकाडून भुका लागलेल्या, त्यामुळे कोण सुट्टी देत नव्हतं. इथलं झाल्यावर आम्ही लास्ट लोकेशनला पोहोचलो. सनसेटचा टाइम आलेला आणि वातावरण तर असलं भारी झालेलं. कपलला म्हणलं लवकर या नाही तर चांगला चान्स जाईल. दोघं एवढं कष्ट करत आलीत तिथं. जमला का? सगळं पॅकअप करून आम्ही निघालो कराडच्या दिशेने. घरी जाताना चिपळूण मध्ये रुपेश शेठ भेटले. रुपेश पाशी थांबून थोडा गप्पा मारल्या आणि निघालो आम्ही कराडच्या दिशेने. पण येताना आम्हाला घाटात बिबट्या दिसला. मग त्याला बघायसाठी आम्ही गाडी रिटर्न घेतली आणि बघायला आलो तेवढ्यात तो गायब झाला. कॅमेरा शूट करत होतो तेवढ्यात तो निघून गेला. हो ते बसला. व्लॉग आवडल्यास भावांनो लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.